मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील VBH विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या 2004च्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी 20 वर्षांनंतर एकत्र येत स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने साजरे केले। जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील दिवस पुन्हा अनुभवण्याचा हा अनोखा सोहळा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनावर संस्मरणीय ठरला। कार्यक्रमाची सुरुवात शाळा परिसरात प्रार्थना, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली। यानंतर कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच उत्तमराव शामराव पाटील यांच्या समाधीवर फुलहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन देखील करण्यात आले। विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाला भावनिक रंग दिला। त्यांनी एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसाची भीती, बोर्डाच्या परीक्षांचे ताण, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावरील खो खो आणि कबड्डीचे खेळ यांचे स्मरण करून तो शेवटचा दिवस आणि गोड आठवणी आठवल्या। बोलताना अनेक विद्यार्थी भावुक झाले। कार्यक्रमात उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक अहिरे सर, साळुंखे सर, सोनवणे सर आणि खैरनार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्यांनी विद्यार्थ्यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणी सांगत त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा दिली। विद्यार्थ्यांना शाळेच्या स्मृती म्हणून खास बक्षिसे देण्यात आली। तसेच शाळेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कुमावत आणि सोपान खैरे यांनी केले। आभार प्रदर्शन राजेश्री देसले आणि योगेश देसले यांनी केले। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन महेश कुमावत, योगेश देसले, संदीप जाधव आणि राजेश्री देसले यांनी केले होते। या स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांचे जुने दिवस पुन्हा जागवून दिले आणि शाळा व विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ केले। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी परमेश्वर मरसाळे, कळवाडी। इकडे एक सर आता पण माझा व्यवसाय आहे JCB, ट्रॅक्टर, पोकलॅन। आणि मला फक्त सरांबद्दल, खैरनार सरांबद्दल फक्त एकच आहे की जेव्हा आमचं मशीन एखाद्या बांधायला जातं, बांध नको करू भाऊ, लागेल तोच विषय आठवतो की सरांनी आम्हाला सांगितलं बांधा शेती अशी तयार होते, असं होतं। मग तो विषय डोक्यातच फिरतो की बा सर सांगत असतात की कोणाचा बांधणे करायचा भाऊ, तेवढंच आठवतं। आणि माझी सासरवाडी दाभाडीची, मला 2 मुलं आहेत आणि व्यवसाय शिकलो तर काही नाही आपण, पण मग व्यवसाय आता मीच लागलेली आहे। DED भेटली, मी नापास आणि बाई DED। एवढं आहे, मी काही चपात्या बनवत नाही, बाई चपात्या बनवून जाते। खूप छान वाटलं सरांना भेटून। आणि आज टाइम नव्हता पण मग टाइम तर काढावा लागेल प्रत्येकाला, कारण की एवढा मोठा कार्यक्रम आज आमच्या महेश सरांनी थोडं मनाला आवडलं। तसे सर्व गुरुजन, माझे बंधू भगिनी, मित्रमैत्रिणी, माझे भाऊ बहीण सर्व माझ्या पाठीशी आहेत। आदरणीय व्यासपीठावर विराजमान आता कोणीच नाही इथं, पाटील सर, सर्वांचे मी स्वागत करते। एकत्र येणं ही आपली सुरुवात असते, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि आपल्या मान्यवरांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे। कदाचित सर्वच मला इथे परिचित आहेत। 12वी नंतर मी MA केलं, MA अर्थशास्त्र स्पेशल घेतलं, MA नंतर BED केलं। त्यानंतर माझ्या मिसेसचं नाव प्रियंका सोपान खैरे। मला 2 मुली आहेत, एकीचं नाव नमामी आणि एक सानवी। सध्या मी ग्रामपंचायत नरडाणे येथे कम्प्युटर ऑपरेटर या पदावर कार्यरत आहे आणि माझी मिसेस ग्रामपंचायत ठाकूर येथे कम्प्युटर ऑपरेटर या पदावर कार्यरत आहे। मित्रांनो, या शाळेशी आपली जी नाळ जुळलेली आहे ती मला नाही वाटत आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती सुटेल। मी विशेष म्हणजे आपले 11वी आणि 12वीला असणारे जाधव सर, अहिरे सर यांचा आदर्श नेहमी माझ्या डोळ्यासमोर आहे। आणि शिस्त जर बघितली तर साळुंखे सर, आता आपल्या वर्गमित्रांनी सांगितलं
ती शर्टिंग करायची ती घाईघाई धावपळ केली त्यांनी, तसं मी पण कधी कधी करायचो. बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मला आधी सूचना भेटली आहे की आवडतं घ्या म्हणे तू. तर ठीक आहे, एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. ज्यांनी शिवाजी महाराजांना ज्ञान दिलं, प्रथम ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, हे बाळकडू ज्यांनी दिले, त्या अशा राजमाता जिजाऊमाता यांच्या जयंतीनिमित्त प्रथम अभिवादन करतो. त्याच पद्धतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती आज, इथपर्यंत माहिती नव्हतं, विसरलो असा भाग नाही, पण एक थोडंसं शाळेपासून दूर गेलो, म्हणजे रिटायर होऊन 4थं वर्ष सुरू आहे, आणि इथं आल्यानंतर प्रतिमा फोटो दिसले, तर काय किती मोठा हा योगायोग म्हणावा. 12 जानेवारी जिजाऊंची आणि स्वामी विवेकानंदांची जयंती, आणि त्या दिवसाला आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम, हा अवर्णनीय असा क्षण मी स्वतः मानतो. खरोखर तुम्ही म्हणजे विद्यार्थी भाग्यवान. आणि मी असं सांगू इच्छितो की सदैव युवा राहा, चैतन्याने असे भरगच्च भरलेले असा, आणि ते तुमच्या कार्यातून दिसलं पाहिजे. आमचं काम होतं शाळेत ते संस्कार दिले, तरी आईवडिलांनी दिले, फक्त मी सांगतो की त्याची जाणीव ठेवा. माईक कोणतरी बोललं, त्याच्यात वाढ करा आणि ते आपल्या मुलांवर बिंबवा. जे मला खूप बदललंय. गुरुवाऱ्यांना वंदन करून आणि माझे मित्रमंडळांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द बोलायला सुरुवात करतोय. तर आज आहे स्वामी विवेकानंद यांची जन्मतिथी आहे. त्यांच्या मतानुसार माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो, कारण शाळा ही फक्त सुरुवात आहे की तुम्हाला पुढे आलेल्या अडचणी, प्रश्न ते सोडवायचे आहेत, आणि इथून अनुशासित होऊन आपण पुढच्या जीवनामध्ये जे काय करतोय, म्हणजे असं नाही की आपण नोकरीला आहे, कोणी शेती करतंय, कोणी काय, आपापल्या परीने आपण जे काय आपलं आयुष्य आपण जगतो आहे, ते जगण्यामागे जी प्रेरणा आहे, जे अनुशासन आहे, ते आपल्याला या शाळेने दिलेलं आहे. असं आता आपल्या बरेच मंडळी काय आहेत की खूप अडचणीमध्ये असतात, पण त्यांना असं वाटतंय, आता बरेच आपले मित्र आलेले पण नाही आहेत, मे बी त्यांनी यायला हवं होतं. कसं आहे, आता आयुष्यात आपण पुन्हा पुन्हा भेटणार नाही आहेत. आता सांगायचं झालं असं की जितेंद्र काल सायंकाळी, म्हणजे सकाळी तो दिल्लीवरून आला, साधारण काहीतरी 4-5 वाजता उतरला वाटतं तो सायंकाळी. त्याचा मला फोन आला, अरे आपल्याला जायचं आहे, पण मग माझं पण निश्चित नव्हतं, मी पण येणार नव्हतो, म्हटलं माझं तर येणं कॅन्सल आहे म्हटलं. तर त्याचा परत प्रकाशचा फोन आला सायंकाळी 6 वाजता ये म्हणून. तर आमचं तिकीट नव्हतं, आम्ही ठरवलं की जायचं म्हणून. म्हटलं चालेल, चला रात्री निघूयात आपण. तर जितूचा फोन आला, जितू कल्याणला आला आणि मी पण गेलो. तर आमच्याकडे तिकीट म्हणजे UTS ॲपवरून आम्ही साधारण तिकीट केलेलं, पण मग आता TCला मॅनेज केलं आणि रात्री एका सीटावर 2 जण आम्ही झोपून आलोच नसतं. म्हणजे ही आम्हाला कळकळ वाटली की जावं आपण. आता 20 वर्ष झालीत, म्हणजे खूप काही बदललेलं आहे. परत आपल्याला ते एक दिवस का असे ना जगायला मिळेल, लोकांना म्हणजे सगळ्या मित्रांना भेटायला मिळेल. आता म्हणजे आता आजन्म विद्यार्थ्याचं सांगायचं झालं असं की जी हे अनुशासन आपल्याला आज मिळालेलं आहे, ही जी प्रेरणा आहे, ही निरंतर चालू असणार आहे. हे काय आपलं आजच सगळं संपलंय, आता एक प्रश्न आला म्हणजे संपलोय, हे दीर्घोत्तरी प्रश्न आहे. आणि प्रश्न
असंख्य आहेत, ते कधी संपणारे नाही आहेत. त्यामुळे हे आपण कीप करू आणि आयुष्यात असंच पुढे जात राहू, हे आपण आज आपल्या गुरुवाऱ्यांना वंदन करून आश्वासित करूयात की सर तुमचे मार्गदर्शनाखाली आम्ही असाच विकास करत राहू. ते वेगवेगळ्या माध्यमातून होईना, काही जण गृहिणी आहेत पण चांगल्या पद्धतीने ते इकॉनॉमिकल स्टेबल करून फॅमिलीला वेल सपोर्ट करू शकतात. तसं प्रत्येकाचं आहे. एवढे 2 शब्द बोलून माझं संपवतो. माझं नाव शशिकांत पंडित खैरनार. आता मी मंत्रालयीन सेवेला कार्यरत आहे. माझी मिसेस आहे श्वेता शशिकांत खैरनार. ती मेकअप आर्टिस्ट म्हणून आता ती चालू आहे तिचा कोर्स. आणि मला एक मुलगी आहे अवनी, तिचं नाव आहे, आणि लहान मुलगा आहे रिहान. थँक्यू व्हेरी मच. कोणाला परिचित असेल किंवा नसेल तरी म्हणून पुन्हा एकदा नाव सांगतो. महेश कुमावत, राहणारा मी वास्तव मालेगाव कळवाडी. दिवसभर कळवाडी असतो आणि संध्याकाळी मालेगावला असतो. मी कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर या क्षेत्रात अवगत आहे. मला बऱ्याच मित्रांनी सांगितलं की आपलं गेट टुगेदर करायचं आहे, पण मी त्यांना एकच शब्द दिला, करायचं तो फायनल, नाही तर नाही. तर मग मला बऱ्याच जणांनी सांगितलं की शक्य होणार नाही. त्यांना म्हटलं तुम्ही फक्त सपोर्टली उभं राहा, मी बाकी करतो नियोजन. त्यांनी माझ्या मत सपोर्टला उभं राहिलं, म्हणून तुम्ही महत्त्वाचे आहात. तुम्ही आलात म्हणून मी कार्यक्रम करू शकलो आणि म्हणून मी पुढे चालू शकलो. तुम्ही आला नसतात, मी कितीही नियोजन केलं असतं तरी ते आज काही उपयोगाचं नसतं. तुम्ही त्याच्यामुळे मी महत्त्वाचं नसून तुम्ही महत्त्वाचे आहात आजच्या दिवशी. आणि त्याच्यानंतर पुढे सांगायचं तर आपण मराठी विषय, आपण जशी मराठी भाषा जशी वाकवली तशी वाकली जाते, त्या भाषेत आपण शिकलो ते आपल्या शशीमामांकडनं, आम्ही मामा म्हणतो, ती मराठी भाषा. आणि दुसरं आपलं आयुष्याचं जे गणित असतं ते गणित आपल्या दापोरेच्या सरांनी शिकवलं. ते गणित जर चुकलं तर पूर्ण आयुष्य चुकतं. त्यांनी पुन्हा आपल्याला त्यावेळेस पण सांगितलं होतं आणि आत्ताही जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात. आणि जेव्हा नंतर कधी आयरे सरांचे माझं बोलणं झालं ते त्यावेळेस मी सांगायचे अर्थशास्त्र विषय वर्गात सांगायचे. नंतर त्याचा विषय नसतानाच आत्ता पण ते बोलतात की तुम्ही जगा, तुमचं नियोजन कसं बघा आणि तुम्ही काय करा. आणि हे नियोजन करताना सांगते सरांनी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितलं की तुम्ही एक करताना पैसे कमवाल पण पैसे टिकवायचे कशी, शिस्त सरांनी आपल्याला म्हणजे जी लावली होती सुरुवातीला की तुम्ही वर्गात येताना लवकर या, कमी बाहेर खर्च करू नका, चॉकलेटे वळायच्या दुकानावर खाऊ नका, घरी डबा खा. म्हणजे तो डबा जो सरांनी आपल्याला सांगितलं ते आपल्याला आता कामात पडलं. सर्व गुरुवारींनी जे सांगितलं ते आता इथपर्यंत आपण केलं, इथून पुढे जीवनात पण आपल्याला करायचं आहे. आणि सर्व मित्रांनी जे माझी मदत केली, प्रत्येकाने जे हिरेने काम केलं, संदीपने काम केलं, राजेशने, सर्व बहिणींनी, भावांनी, प्रत्येकाने वेळोवेळी मी जे काम सांगितलं ते केलं. मी तर काही काम केलं नाही, मी फक्त पुढे फक्त मॅसेज टाकत गेलो. काम त्यांनी केलं म्हणून सहकार्य आणि त्यांचा सर्व हे जे आज जो कार्यक्रम घडलेला आहे सर्व मित्रांचा सहभाग असल्यामुळेच घडलेला आहे. एवढं 2 शब्द नमूद करतो. एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसाची भीती, बोर्डाच्या परीक्षेच्या हातावर खाल्लेल्या चेड्या, मैदानावर खेळलेली खो खो आणि कबड्डीचा डाव आणि मनापासून दिस शेवटचं मन आणि मग तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या त्या गोड आपल्या अशा आठवणी, त्या आठवणींमध्ये आपल्याला फक्त जगायचं आहे. आणि आठवणीमध्ये पूर्ण असा पुन्हा जर संवाद झाला तर आपल्याला एक मित्रांनो एक सांगतो, फक्त तुमच्या खिशात 1 लाख रुपये असले ते महत्वाचे नाही, पण मित्राने एक थाप मारलेली 1 लाखापेक्षा जास्त किमतीची आहे. म्हणून पैसे महत्वाचे नसून मित्र महत्वाचे आहे. आज जे मित्र आपले आले नाही, बाकीचे मित्र आले नाही, कोणी सांगतो की तू याला पर्सनल फोन केला नाही, कोणाचं वैयक्तिक घरचं काही कार्यक्रम नाही, प्रत्येकाचं सहकार्य होतं. प्रत्येक इथेच शाळा शिकल्या, प्रत्येकाची शाळा आहे, त्याच्यामुळे वैयक्तिक कोणाला फोन नाही. पुढे जर असा कदाचित कार्यक्रम झाला तर फक्त असं कधी घडू नका देऊ की हाला नाही, याला तू कॉल केला नाही. सर्वांनी कॉल करण्याची काही गरज नाही. प्रत्येकाचा कार्यक्रम आहे, कार्यक्रम वैयक्तिक कोणाचा एकाचा नसून. म्हणून एक लक्षात ठेवा, पैशाबरोबर माणसालाही महत्व द्या. माणसं फार महत्वाची असतात. माझी परिवाराची माहिती, माझे आई वडील कळवाडी असतात. मला एक मुलगा, 2 मुली आहेत. माझी सासरवाडी नंदुरबारची असून पुन्हा मिसेसचं नाव आहे, ती गृहिणीच आहे. आणि तिचं नाव मी मुद्दामून का सांगायला लावलं की ती आहे म्हणून आपण बाहेर फिरतो आहोत. माझे सहकारी आयरे सर, साळुंके सर
आणि खैरनार सर यांना माझा नमस्कार. आतापर्यंत जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याच्यातून समजलं की बरेचसे आपले चांगल्या पदावर किंवा चांगल्या पद्धतीने कामकाज करता आहेत. ज्याच्यामध्ये जिद्द असेल तोच पुढे जाऊ शकतो. मित्रहो, आपण जिद्द ठेवा. आयुष्यात कधी हार मानू नका आणि अपयश आलं तर नाराज होऊ नका. कारण अपयश आल्यानंतर बरेचसे विद्यार्थी वाईट आपलं जीवन संपवतात. असं कधीच करायचं नाही आयुष्यामध्ये. आपलं जीवन जे आहे अनमोल असं आहे आणि ते आपण सत्कारणी लावा. आईवडिलांची सेवा करा आणि गुरुजनांचा आदर करा. हे जे नियमामध्ये नियम आहेत, जीवनामधले हे जे नियम आहेत, हे ज्यांनी पाळले तो आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. मित्र, कुठलंही काम असो, तर शेती असो किंवा कुठलंही काम असो, त्याला आदर्श माना आणि आपला जीव ओतून त्या कामामध्ये आपलं योगदान द्या, म्हणजे आपण सहज यशस्वी होतो. शेती हा विषय जरी आपण म्हणतो की खूप कष्ट आहेत, जो कष्ट करतो शेतकरी हा पूर्ण जगाचा पोशिंदा आहे आणि म्हणून तो सर्वात शेतकरी आणि जे जवान असतात ते आपल्या देशाचं रक्षण करतात, पर्यायाने आपलं रक्षण करतात. त्यांचं सर्वात महत्त्वाचं कामगार. जीवनात पैशाला महत्त्व देऊ नका. पैसा हा आज आहे, उद्या नाही. आज आपली श्रीमंती आहे, पुढे जर पैसा नसला तर आपण गरीब म्हणतो. परंतु मी असं म्हणेन की घोड्यावर बसलं तर लोक तरी आपल्याला नावं ठेवतात आणि पायी चाललं तरी म्हणजे आज पायी आहे तू. तर अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जो कार्य असेल आपल्या हाती त्याला पूर्णपणे योगदान द्या. आईवडिलांची सेवा करा आणि गुरुजनांचा आदर माना. तर गणित हा विषय माझा आवडीचा विषय होता. परंतु सर्वप्रथम माझी जन्मभूमी कळवाडी गावाला मी वंदन करतो. त्याच्यानंतर मी भगवंतापेक्षा ज्याला जास्त मानतो ते म्हणजे माझे गुरुवर्य, सर्व शिक्षक वर्ग. त्याच्यानंतर माझे बालपणाचे जेवढे मित्र आणि माझ्या सर्व बहिणी, त्या मैत्रिणी, त्या माझ्या बहिणी आहेत, यांना मी सर्वप्रथम नमन करतो. माझं नाव देसले जितेंद्र सुदाम. मी मिलिटरीमध्ये 18 वर्ष झाले मला. माझ्या पत्नीचं नाव अपेक्षा जितेंद्र देसले. तिला पण सर ओळखत असतील, ती इथेच शिकली आहे. कारण तिच्याबरोबर लग्न 11वीला असताना झालं. पण त्याच्यानंतर मग मी तिला पुढं कंटिन्यू शिक्षण करावं म्हणून मी तिचा दाखला तिकडून काढून आणि कळवाडीला आणला आणि तिचं शिक्षण मी इथे 11वी 12वी कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मग मी तिला DED पण केलं. म्हणून सर्व ओळखता. सर्वात प्रथम म्हणजे मला बोलायचं असं आहे की माझ्या जीवनामध्ये मला जसं आता 18 वर्ष झाले, त्याच्यामध्ये सर्वात जास्त ज्याचं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आता काय आहे की मी बोलतोय त्याच्यामुळे माझ्या हार्टस्पीड वाढत आहे. कारण मी उस्ताद पण राहिलोय मिलिटरीमध्ये. मी पोरांना 60-70 पोरांना ट्रेनिंग पण देतो. पण तो माझा प्रोफेशनल आहे आणि हे सर्व माझ्या बालपणाचे मित्र आहे ज्यांच्याबरोबर मी कधी समोर स्टेजवर नाही बोललो, त्याच्यामुळे हा माझा थोडा होतोय. पण माझ्या सर्व्हिसमध्ये जे मला सर्वात जास्त सर्व शिस्तप्रिय म्हणतात. फोर्समध्ये शिस्तप्रिय खूप कमी लोक असतात, त्यातलं मला पण एक म्हटलं झालं. त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे मी आतापर्यंतच्या 18 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कधीही 1 मिनिट सुद्धा उशिरा झालो नाही. कुठेही PT ला असो, ट्रेनिंगला असो, ड्युटीला असो, त्याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान आहे ते साळुंखे सरांचं. कारण 9:15 किंवा 9:30ला नंतर आम्हाला जेवणाची जी वेळ होती ती 15 मिनिटं होती आणि 15 मिनिटांमध्ये घरी भाकर बनव न बनव, रात्रीची खिचडी असो काही असो, ते खाऊन परत 15 मिनिटात यावंच लागायचं. नाहीतर इथं आल्यावर गैर नव्हती. म्हणजे छडी हा पक्का विषय होताच. त्याच्यामुळे तो एक माझ्यामध्ये एक शिस्त लागली मला. म्हणजे ते
आपल्या मूल्य शिक्षणामध्ये होते 11 का काहीतरी होतं, मला आता आठवत नाही, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा वगैरे. तो वक्तशीरपणा जो हा शब्द आहे हा मला सरांमुळे मिळाला. आणि त्याच्यानंतर दुसरं की मी जिथे उभा असतो ना, कुठेही उभा असतो तर माझं जे पोश्चर आहे ते सर्वांना व्यवस्थित वाटतं की हा व्यवस्थित उभा राहतो. तर ते मी शिकलोय, ते मी म्हणजे माझ्या आयुष्यात मी ऑब्झर्व केलंय ते आयरे सरांकडून. आयरे सरांचं जसं आपल्याला 11वी 12वीला आयरे सर शिकवायचे, त्यांची जी शिकवायची जी पद्धत होती, त्यांचं जे उभं राहायचं जे स्ट्रक्चर होतं ते मी माझ्यात घेतलं. त्याच्यामुळे मला सर्वजण म्हणताय की तुझं जे उभं राहण्याचं स्ट्रक्चर आहे ते खूप चांगलं आहे. तर मी ते आयरे सरांकडून शिकलो. त्याच्यानंतर जसं आज इथे आल्यावर मला असं वाटतंय की जसं मी म्हणजे 10वीचा आपला जो सेंड ऑफचा कार्यक्रम होतो ना त्याला आलोय असं वाटत होतं. कारण आम्ही आनंद होतोय, कारण आम्ही हमेशा नापास होणारी पोरं होतो, पण आज कुठेतरी असं वाटलंय की आम्ही पास झालोय. आणि त्याच्यानंतर दुसरं की जेव्हा आपण सेंड ऑफच्या कार्यक्रमाला आलो होतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं पुढे की खूप मोठं आयुष्य आहे, पुढं खूप काही आहे. आणि आपल्याला शाळा तेव्हा तांब्याच्या पितळाच्या तांब्यामध्ये ना आपण कोळसा घालून आणि मस्तपैकी ड्रेस प्रेस करून वगैरे सर्व आपण सेंड ऑफला आलो. किंवा आपण शाळेत पण येत होतो गणवेश, जसं आपला 26 जानेवारी वगैरेला ना, तेव्हा असं वाटलं होतं. मित्र म्हणायचे अरे आपला उद्या सेंड ऑफ आहे, आपला उद्या सेंड ऑफ आहे, मजा येईल. आणि तेव्हा हे पण माहित होतं की आम्ही सर्व याच्यानंतर कधी भेटणार, खूप रेंडमली भेटणार असं मला वाटायचं तेव्हा. पण भेटू आपण कधीतरी असं वाटायचं. पण तो वेळ निघाला तेव्हा खूप वाटायचं की नाही, आनंदात गेला तो दिवस. असं घरून असं आलो होतो आम्ही की आपण आता सेंड ऑफ झाला ना आपण रडणार असं वाटलं होतं त्यावेळेस. पण तेव्हा काही तो म्हणजे ते आलंच नाही, कोणी रडलं नाही, काय नाही, हशी खुशी सर्व प्रोग्राम झाला, सर्व घरी चालले गेले. पण आज कुठेतरी असं वाटतंय की तो जो सेंड ऑफ आहे ना तो नको व्हायला पाहिजे होता. तो म्हणजे खूप वाईट होता, कारण असं वाटायचं की हे माझे मित्र, बहिणी, शिक्षक हे सर्व माझ्यापासून दूर गेले, हे नको जायला पाहिजे होतं. मी खूप इमोशनल आहे त्याच्यामुळे, आणि घरापासून दूर असल्यामुळे परिवार मी बऱ्याच वेळेस फौजवाले नाही ठेवू शकत बरोबर. आणि तसं मला स्वतःला वाईट वाटतंय की मी मिलिटरीमध्ये असून मला थोडं रडवतंय, मला रडायला नकोय ॲक्च्युली. पण तरी हे माझे मित्र सर हे सर्व मला आज भेटले आणि मी खूप दुरून आलो की मला सर्वांना. दसरा तुम्ही आमची आठवण ठेवून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आवर्जून बोलवलं, त्याबद्दल प्रथमतः सर्व बंधू भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की असं कधीतरी आलं पाहिजे, एकत्र सगळ्यांचे विचार जुळतात, त्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते. 2 दिवसांची रंगत संगत, 2 दिवसांची नाती. पण ही नाती कधी व्यक्ती जरी गेल्या पण ते नातं जपणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण एकमेकांची ओळख ठेवा, जाणीव ठेवा. पुढचा समाज घडवताना आपल्या पिढ्या चांगल्या घडा. सगळ्यांना काहींना नोकऱ्याची संधी मिळून सुद्धा नोकरी केली नसेल किंवा उद्योग व्यवसाय त्यांचा करता आला नसेल, ते नाराज झाले असतील, पण त्या ठिकाणी आपला लढा संपू नका. आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत या चांगल्या घडवा आणि आपल्यातून आपलं राहिलेलं जे आयुष्याचं जे स्वप्न अपूर्ण स्वप्न आहे आपल्या मुलांमधून पूर्ण करून घ्या. देशाची सेवा करा, समाजाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. आणि सगळ्यांना तुम्ही शिक्षकांबद्दल, गुरुजनांबद्दल आदर ठेवा आणि ही शिकवण आपल्या पुढच्या पिढींना द्या. आजची आपली संस्कृती बदलत चाललेली आहे मित्र, वाईट वाटतं कुठेतरी. मोबाईलचे हा हातामध्ये आला, शाळेमध्ये असलेलं मूल्य शिक्षण गेलं, शाळांमधून हे शिक्षण प्रमाणे भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, समाजसेवी प्रशांतदादा हिरे, अपूर्व हिरे, अद्वै हिरे यांना नतमस्तक होतो. 2004-2006 हे पाखरं आपल्या अन्न शोधण्यासाठी उडाली होती इथून, परंतु ते आज पाखरं सगळे एकत्र आल्यावर मी खूप भारावून गेलो आहे. ज्यावेळेस मला महेशचा फोन आला आणि मला एकदम आनंद झाला
तेव्हा आज आपली 2004, कारण 2004ची जी बॅच होती 10वीची, त्यावेळेस आमचा राज्य पातळी विभागीय पातळीवर खो खोचा संघ गेलेला होता आणि त्या आठवणी आजही तशाच आहेत. परंतु त्यातले एकच खेळाडू या ठिकाणी उपलब्ध आहे, बाकी खेळाडू नाही. त्याच्यामुळे मी आले विचारलं, पण काही असे त्याच्यापैकी एक खेळाडू आता चाळीसगाव फाट्यावरती येते, तिचं आगमन होते. असो, तर मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच या ठिकाणी नमूद करेन की जीवनामध्ये यश अपयश येत असतात, तर यश आलं तर खूप भारावून जाऊ नका आणि अपयश आलं तर दुखी कष्टी होऊन बसू नका. मी सन 1985ला माझं ग्रॅज्युएशन झालं, 86-87 माझा पोस्ट ग्रॅज्युएट झालं. त्यानंतर मी जवळजवळ 5-6 वर्ष शेती केली. शेती 10 एकर बागायत होती, भाऊ सर्व्हिसला होता, वडील सर्व्हिसला होते आणि त्याच्यामुळे मी शेती व्यवसाय निवडला. परंतु माणसाचं भाग्य हे बदलत असतं. माझ्या भाग्यामध्ये कळवाडीचं सासरवाडी मिळाली आणि तिथून मला माझं पूर्ण आयुष्य टर्निंग होऊन गेलं. आणि जीवनामध्ये अर्धांगी जी असते ही अर्धांगी खूप मोलाची असते, ती खूप आपल्याला साथ देत असते. जसं विद्यार्थी तुम्हाला मी या ठिकाणी एकच सांगतो, तुमच्याबरोबर तुमच्या अर्धांगींना सुद्धा तुम्ही तेवढंच महत्त्व द्या. समाजामध्ये वावरत असताना किंवा घरी वावरत असताना हे भांडण हे होतच वाटतं, ते भांडण थोडं विसरून जायचं. लगेच त्या 5-10 मिनिटामध्ये विसरून कुठेतरी विरंगुळा म्हणून मन इकडे तिकडे न्यायचं. पुन्हा घरी आल्यावर ते सगळं विसरून पुन्हा आपल्याला आपलं जे काही झालं नव्हतं आनंदाचा संसार या ठिकाणी आपण. मी ग्रामपंचायत अधिकारी अर्थात ग्रामसेवक म्हणून पंचायत समिती देवळा येथे कार्यरत आहे आणि माझा सासर आहे ते आहे देवळा तालुक्यातील वाखारी, पिंपळगाव तालुका, देवळा जिल्हा नाशिक येथील सासर आहे. आणि मनोगत पण आताच व्यक्त करायचं, वाखारीचे संसार. आज सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व गुरुवर्यांना माझा नमस्कार. सर, आज इथे जे काही आहोत ते सर्व फक्त तुमच्यामुळेच आहोत. जे 2 शब्द बोलता येत आहे याच्या मागे सुद्धा सर तुमचं श्रेय आहे. तर आमचं गेट टुगेदरचं जे नियोजन झालं सर, ग्रुपवरती चर्चा झाली आणि चर्चा सुरू असताना गेट टुगेदर असं 2-3 वेळा चर्चा झाली, म्हणून आम्ही नंतर लक्षच द्यायचो नाही की हे काय चालूच असतं, कधी प्रत्यक्षात होत नाही. पण महेश दादांनी मनावर घेतलं आणि त्यामुळे या सर्व कार्य सुफल संपूर्ण आज घडून येतंय. तर माझ्या वडिलांच्या घराचं बांधकाम त्यांच्याकडे आहे सध्या दिलेलं. माझा भाचा आहे सर 10वीला. तर तो मला काय म्हटलं, म्हणे आत्या तुमचं गेट टुगेदर आहे. म्हटलं हो. कोणी केलं अरेंज? म्हटलं महेश कुमार. मग त्याला काही लक्षात आलं, म्हणे बघू काका. म्हटलं हो आत्या डेंजर आहे म्हणे, त्यांची बॅटरी सकाळी चार्जून येतात ना म्हणे, संध्याकाळपर्यंत डाऊनच होत नाही म्हणे. काम सुरू असताना कधी बसणार नाही, पूर्णपणे उभं राहून देखरेख करतील. अशा असं म्हणून खास जे आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे ते महेशलाच म्हटलं पाहिजे. कारण आपण खात्यावर फक्त पैसे ट्रान्सफर केलं, सर्व नियोजन करणं हे सोपं नसतं आणि प्रत्येकाच्या मनाप्रमाणे अपेक्षेप्रमाणे सगळ्या गोष्टी, काही फेट्यांवर नाराज होतात, काही कशावर नाराज होतात, हे झालं नाही ते झालं नाही, अशा कुठल्याच गोष्टीला महेशने वाव मिळू दिला नाही. तर मला सर्वप्रथम इथे उपस्थित आहोत आपण, मला खऱ्या अर्थाने आठवण येते ती माझी आत्ताची जीवाभावाची मैत्री विशाखा देसले. कदाचित तिचं नाव माझ्या तोंडून घेऊन तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, कारण आम्ही फक्त भांडायचं काम करायचं 2घी जणी. त्यावेळेस असं वाटायचं की ते वय असतं, आता जाणवतं की आपण म्हणजे त्या चुका केल्या. तर आम्ही दोघी मागच्या पुढच्या बेंचवरच असायचो. ती पुढच्या बेंचवर, मी मागच्या बेंचवर. 5वी ते 12वी पर्यंत हे असंच चाललेलं. आम्ही अक्षरशः इतकं भांडण करायचं की माझ्या बेंचच्या हद्दीत तुझा पाय यायला नको. व्हिडिओ कट काय फोन करा तसं ना तोंड बर नाही रे घेणार 2-4 घेणार फोन करू परत एक म्हणायची तरी फोन नाही करावं.
डबल नाही जायचं. चला हो या लवकर या. चला पटापट चला. पटापट नाही संध्याकाळ हे पण आज देताना आले पाहिजे. दोन इकडनं थांबत सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. त्यांच्या फुलं घेते. भरत भाऊ चला चला. दोन लाईनी सोडून बसा. चला दीदीला इकडून उभा कर. दीदी इकडून उभा कुठे घे उभा दे. एक एक दे. हा दे ते दे. नमस्कार पुढे ना ए चला लवकर भावेश. चल पुढं भावेश. तिकडे बस ना आता. पेट बांधायचं बरं का. तिकडे बसतो आता. पेट बांधायचं चाललंय लवकर. नमस्कार म्हणायचं भरत स्वागत घेतलाय ना. पण भरत माया तू पण जा. स्वागत घेतलं. चालू नमस्कार. आत्यालीचा मुलगा आहे का म्हणा. थँक्यू. त्या पोऱ्याला आणते. हा तो मोठा चला जितू पण तुम्ही चला. दीदी फुल बघा तू पण चल. ठीक आहे. इकडे बघा तुम्ही. मी मला देऊन इकडे दीदी तिथेच उभी राही. इथेच उभी राही. जेवायला डायरेक्ट इकडे जेवायला. बाय बाय नामदेव भाऊ. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा. प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.